ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खरं तर एक आरोप हा केलेला आहे, जो खरं तर गंभीर असा आरोप आहे। खास करून भाजपचे नेते आणि संकटमोचक गिरीश महाजन यांचं त्यांनी नाव घेतल्यामुळे महाराष्ट्राच्याच राजकीय वर्तुळात खळबळी उडाली आहे। अंबादास दानवे हे गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यातील एका जिल्ह्यात होते। तिथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा आरोप हा केलेला आहे। त्यांनी म्हटलेलं होतं की भाजपच्या एका आमदाराला मारण्याची सुपारी ही गिरीश महाजनांच्या जवळच्या एका माजी नगरसेवकाने ही दिलेली होती। हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते खरं तर मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती आहे, त्यांना देखील याची कल्पना आहे। गिरीश महाजन यांनी याबाबत तपास करावा, कारवाई करावी असं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे हे विधान समोर येताच खरं तर अनेक प्रश्न हे उपस्थित केले जात आहेत। दानवे यांच्या या आरोपामध्ये नक्की कितपत तथ्य आहे? जर आमदाराला सुपारी देण्यात आली होती तर हा आमदार नक्की कोण आहे? नाशिकचा आहे की तो बाहेरचा आहे? तो माजी नगरसेवक नक्की कोण आहेत? ही सुपारी देण्यात आली होती तर हा कट नक्की कोणी कुठे रचला होता? त्यासाठी किती निधी म्हणजे किती पैसा खरं तर हा देण्यात आला होता किंवा कितीमध्ये ही बोली ठरली होती? असे अनेक प्रश्न जे आहेत ते खरं तर आता उपस्थित हे केले जात आहेत। अशा अनेक चर्चा या सध्या रंगलेल्या आहेत। तसं जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीनंतरच नाशिकमध्ये सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एक चर्चा ही रंगलेली होती आणि ही चर्चा होती ती म्हणजे एका आमदाराला मारण्याची सुपारी ही देण्यात आलेली आहे, त्यासाठी काही पूजाविधी देखील हे करण्यात आलेले आहेत असं बोललं जात होतं। मात्र या चर्चा कुठेतरी थांबलेल्या असतानाच आणि आता सध्या आपण बघितलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं सगळं वारं आहेत। नगर परिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि अशातच अंबादास दानवे यांचं हे विधान समोर आल्यामुळे कुठेतरी या चर्चांना जे आहे ते पुन्हा एकदा पेव हे फुटलेलं आहेत। या चर्चांना खरं तर बळ हे मिळालेलं आहे। खरं तर तो आमदार नक्की कोण आहेत, म्हणजे तो नाशिकचा आहे की बाहेरचा आहे जसं मी म्हटलेलं होतं। यासोबतच हा आमदार जो आहे तो खरं तर वरिष्ठांच्या अत्यंत जवळचा आहे। अनेक वेळा काही स्थानिक जे सिनियर आमदार आहेत त्यांना डावलून या आमदाराला अधिक बळ हे दिलं जातं, पक्षाकडून जबाबदाऱ्या देण्यात येतात असं देखील खरं तर बोललं हे जात होतं। आपण बघितलं तर खरं नाशिकमध्ये सध्या नाशिक पोलीस हे चांगलेच ॲक्शन मोडवरती आलेले आहेत। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम त्यांच्याकडून राबवली जाते। अनेक राजकीय पदाधिकारी असतील, नेते असतील त्यांच्यावरती गुन्हे हे दाखल केले जात आहेत, मोक्का अंतर्गत कारवाया केल्या जात आहेत। काही दिवसांपूर्वीच भाजपचे खरं तर 2 माजी नगरसेवकांना अटक ही करण्यात आलेली होती। त्यामध्ये एकावर गोळीबाराचा आरोप होता तर एकावरती हत्येचा देखील आरोप होता आणि ही सर्व परिस्थिती असताना नाशिक पोलीस कुठेतरी कारवाई करतायत, गुन्हेगारीवरती नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आल्याचं बघायला मिळत असतानाच आता अंबादास दानवे यांनी हा आरोप हा केलेला आहे। त्या आरोपाची आता खरं तर गृह विभाग कशी दखल घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावरती आले होते। त्र्यंबकेश्वर रोडची पाहणी ते करत होते आणि याचवेळी पत्रकारांनी त्यांना अंबादास दानवेंच्या या आरोपाबाबत विचारला असता गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे की अंबादास दानवे यांचं हे विधान जे आहे ते अत्यंत हास्यास्पद असं आहे। माझ्या जवळचा असो की तो दूरचा असो असा कोणताही नगरसेवक कधीही आमदाराला थेट मारण्याची सुपारी जो आहे ते देत नाही। अंबादास दानवे यांनी हवेत गोळीबार करू नयेत, त्यांनी पुरावे सादर करावे, आम्ही त्याची चौकशी करू असं देखील म्हटलं आहे। यासोबतच खरं तर जो राज्यामध्ये देखील फेक नरेटिव्ह मत्सोरीचा सेट हा केला जातोय त्याचाही काही फायदा होणार नाही। त्यांनी आता दानवे असतील किंवा त्यांच्या पक्षाने आता निवडणुकीमध्ये मैदानात यावं, समोरासमोर यावं, तेव्हा त्यांना आम्ही ते उत्तर देऊ असं देखील गिरीश महाजन यांनी कुठेतरी म्हणत अंबादास दानवे यांचं हे विधान जे आहे ते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आहेत। हवेत गोळीबार त्यांनी खरं तर केलेला आहे असंच कुठेतरी गिरीश महाजन यांनी हे म्हटलेलं आहे। नाशिक ही खरं तर धार्मिक अशी नगरी आहेत, कुंभमेळा नगरी आहेत। आता वर्षभरावरच कुंभपर्व हा खरं तर सुरू होतोय। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवरती सरकार असेल, प्रशासनाची जोरदार ही तयारी सुरू आहे। लाखो नाही तर कोट्यवधी भाविक येणार आहेत, साधू महंत येणार आहेत आणि अशा या धार्मिक नगरीमध्ये जर असे गंभीर आरोप हे केले जात असतील, जर एका माजी नगरसेवकाने जर आमदाराला मारण्याची सुपारी दिली होती असे जर आरोप हे केले जात असतील, अशा चर्चा जर रंगवल्या जात असतील तर निश्चितच हे संपूर्ण प्रकरण जे आहेत ते गंभीर आहेत। या प्रकरणाकडे आता कसं बघितलं जात आहे, सरकार गृह विभाग कशी दखल घेत आहे हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामन के परसो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।